सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे पूर्ण मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराजची. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्शोधक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. महाराजांचं एक असं सुंदर वाक्य आहे की तुम्ही किती देवदेव करत असाल आणि जर तुमच्याकडे शहाणपण नसेल तर ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला सांभाळू शकणार नाही. म्हणजे देवदेव करतो म्हणजे कर्मकांडात आपण जितके अडकलेलो असतो देवधर्माच्या नावाखाली आणि तिथे शहाणपण उरत नाही. कर्मकांडामध्ये शहाणपण नसतं खरं सांगत. पण बऱ्याच लोकांच्या भावना असतात, श्रद्धा असते आणि त्यावर पटकन कोणीतरी तोडलं की पण काहीतरी बोललं तर तिथे वाद निर्माण होतात किंवा भांडण तंटेही होतात. बघायला गेलं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तिथे शहाणपण नसतं. म्हणजे की कर्मकांड करणाऱ्या माणसाला आपण बरोबरच करतो असं वाटतं. आणि त्यावर जर दुसरा कोण सांगायला गेला आणि तो जर सर्वसाधारण माणूस असेल तर त्याला आरडाओरडाच ऐकून घ्यावा लागतो किंवा त्याच्याबद्दल त्याला उलट सुलटच बोललं जातं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला महाराज पैमावली आपले जेव्हा मार्गदर्शन करायचे तर बऱ्याच लोकांना वाटतं हे नास्तिक आहे. आणि मग महाराज म्हणायचे की आम्ही म्हणजे आस्तिक कोण जे देव मानतात ते आस्तिक आणि नास्तिक कोण जे देव मानत नाही ते नास्तिक. पण दोघंही मानतात म्हणजे त्याचं काही खरं नाही. आम्ही देवाला अनुभवतो हा खरा अर्थ. म्हणजे इथे देवाला अनुभवायचं असतं. मानायचं म्हणजे ही माझी बहीण आहे असं आपण एखाद्या स्त्रीला बघून बोलतो ही माझी बहीण आहे, मी मानलेली बहीण आहे, खरी बहीण नाही. तसं मी देवाला मानतो म्हणजे तो खरा देव त्याला माहीत नाही मानतो म्हणजे कल्पना करतो थोडक्यात. आणि त्यामुळे कर्मकांडामध्ये कल्पना भरपूर असतात, भावना असतात, श्रद्धा असते. आधी अंधश्रद्धा ढोळश्रद्धा हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि अशा वेळेला शहाण्या माणसाने काय करावं? जर सत्ता हातात नसेल तर शांत बसा, काय करता ते करा, आपण फक्त मम करत गपचूप बसा बाजूला. जर ज्याच्या हातात सत्ता आहे लोक ऐकणारी असतील तर त्याने तिथे त्याचं एक्सप्लेनेशन करावं की हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे असं जे आपण म्हणावं तर ते समजावून सांगता आलं तर ते बरोबर होतं. आणि ज्याच्याकडे सत्ताही नाही अगदी लहानपण नाही त्याने काय करावं? त्याने शांत बसावं, त्याने काय भानगडीत पडू नाही. म्हणून जीवनामध्ये ह्या अनेक गोष्टी अशा आहेत की तिथे कळत न कळत आपण अंधश्रद्धा भरपूर भरलेल्या आहेत, परंपरेने ऐकलेले आहेत. असं काही नाही आपल्या वाडवडिलांनी केलं आहे म्हणजे का वेडे होते का असं लोक प्रश्न विचारतात बरोबर. आणि म्हणून अगदी साधं रात्री कोण पण दही मागायला आलं तुम्ही दही देणार नाही, रात्रीला पण दही द्यायचं नसतं असं म्हणतो ना आपण. आता एखाद्याला बिचारा दह्याची गरज आहे मग मागायला द्यायला काय हरकत आहे. पण सफेद वस्तू द्यायची नसते. आता तुम्ही असताय पण बघा तुम्ही तुमच्याकडे जाणार सांगा हे काय असं तर तेच तुम्हाला ओळखतं काय तुम्ही लोक नास्तिक आहे काही तुम्हाला माहित नाही देवाधर्माचं. म्हणजे ही साधी गोष्ट आहे देण्यामध्ये. देण्याने काही दुःख देणं म्हणजे शिव्या देऊ नका, बाकी सगळं चांगलं चांगलं तर द्या, काही हरकत नाही. एक शिवी देणंच वाईट आहे किंवा अनिष्ट विचार करणं वाईट आहे. पण जिथे आपल्याला मदत होत असेल काही खूप कष्ट न करता सुद्धा तर ते उलट गेल्याने पुण्य मिळतं हे महत्त्वाचं. पण कोणी मागायला आलं तर दिलं त्याच वेळेला तर तिथे पुण्य निर्माण होतं आणि तिथे चांगले संबंध सुद्धा निर्माण होतात. गरजेला वेळेच्या वेळेला म्हणजे आता साधी दही पण असते किंवा साधं दूध पण
आजूबाजू सगळी दुकानं बंद आहेत, 11-12 वाजलेले आहेत आणि उद्या सकाळीच काहीतरी रात्री लहान मुलाला दुधाची गरज आहे आणि त्यावेळेला एखादी बाई दूध मागायला तर द्यायला हरकत नाही, दही मागायला तर हरकत काहीच नसतं, उलट मदत झालेली आनंद असतो. म्हणजे गरजेपोटी आपण जेव्हा मदत करतो तर ते शहाणपण आहे, पुण्यानंतरची गोष्ट. का शहाणपण? का त्याच्यातून आनंद असतो दोघांनाही, देणाऱ्यालाही आनंद होतो आणि घेणाऱ्यालाही आनंद असतो. पण ज्याला गरज नाही आणि त्याला द्या. म्हणजे थोडक्यात कधी असतं, आपण श्राद्ध असतं, श्राद्ध सगळ्यांना भरपूर बोलवतो आपण, आपली भावना चांगली असते, पण बोलवतो म्हणजे काय, सगळं पोट भरलेल्या माणसांना बोलवतो, नातेवाईकांना बोलवतो ना, म्हणजे सगळ्यांना तशी काय आवश्यकता नसते. तेच तुम्ही गरिबांना द्या त्यावेळेला, हे खरं श्राद्ध, की ज्यांना खरोखर भूक आहे, ज्याला 2 वेळेचं जेवण नाहीये, आणि त्यावेळेला आपण त्या श्राद्धाच्या निमित्ताने जरी देता आलं तर त्याला काहीच हरकत नाही, ते शहाणपण. पण ते जर दिलं तर तिसऱ्याने बघितलं, बघा त्यांना आपल्या वाडवडिलांबद्दल आपुलकीच नाही असे म्हणणारे लोक आहेत. पण इथे कर्मकांड आहे की ह्या कर्मकांडात जिथे आपण श्राद्ध करत असतो तेव्हा आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते, साधी गोष्ट आहे. ते कृतज्ञता आहे की जे आपल्या जवळचे किंवा जे आपले पूर्वी जे गेलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण श्राद्ध करतो. श्राद्ध करतो म्हणजे काय, कृतज्ञतेने ना आपण त्यांचं स्मरण करतो. त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेलं असेल, अगदी आजोबा आजी असले तरी प्रत्येक संबंध नाही, अगदी परंपरेने काही गोष्टी आपल्याकडे मिळालेल्या आहेत आणि त्याबद्दल आपण त्यांच्यावर कृतज्ञ असणं, आणि त्यासाठी हे श्राद्ध आहे खरं. पण वर्षातून त्या सर्व पितरी अमावास्याच्या दिवशीच केलं म्हणजे पुण्य मिळालं किंवा सर्व पितर भरून खाली आले, लोकांचा जर समज आहे. म्हणजे आता आपला समज नाही, महाभारतात पण लिहिलेलं आहे. आता व्यास महर्षींना कसं दिसलं आपल्याला माहित नाही. असं म्हणजे सगळं युद्ध केलं, एकमेकाला मारलं, ठार केलं आणि मग त्यांच्यासाठी श्राद्ध केलं. म्हणजे काय करायचं, समोरच्याला थोडीच मारायची, अरे हे जर तुला काय देतो म्हणायचं, याला काही श्राद्ध म्हणतात का? अगदी युद्ध 18 दिवस युद्ध झालं आणि वाटेल तसं सगळ्यांचा संवाद झाला. की भावाने भावाला मारला, चुलत भाऊ म्हणजे भावाने भावाला मारलं, गुरुना मारलं, सगळ्यांना मारलं ना, आजोबांना मारलं. आणि त्याच्यानंतर आपण परत श्राद्ध केलं, सगळ्या पांडवांनी श्राद्ध, आणि ते सगळे खाली उतरले म्हणतात. आता सगळे जर दुर्योधन जर खाली उतरला असता तर अगदी शांत बसला असता का, तो पण परत तलवार घेऊन आला असता ना, किंवा धनुष्य बाणच घेऊन आला असता किंवा गदा घेऊन आला असता. पण इथे हे जे सांगितलं जातं, तुम्ही म्हणाले हे परंपरेने सांगितलं हल्ला तुम्ही काय छेद देता, पण आपल्याला शहाणपणाने विचार करता. मी माझं म्हणणं काय, रोज कृतज्ञ राहिलं तर रोजच श्राद्ध होतं. जे आपले आई वडील आहेत किंवा कोणी असं आजोबा आहेत, आजी आहेत, कोणी जे आपल्या जवळची लोक आहेत त्यांचं आपण रोज कृतज्ञतेने स्मरण करावं आणि त्यांचा हा पुढचा जन्म अत्यंत सुखाचा जावा ही भावना केली की ते श्राद्ध झालं. त्यासाठी भटजींना बोलवायला पाहिजे, ते पिंड ठेवलं पाहिजे. त्यासाठी काय तर पिठाच्या गोळ्याला पिंड म्हणतो आपण. पिंड काय, ते शरीर म्हणजे पिंड. पिंड दान याचा अर्थ काय, मृत्यू झालेला माणसाचं शरीर अग्नीला गेलेलं असतं म्हणजे पिंड दान झालं, अग्नीला दिलं गेलं ना. अग्नी आपण अग्नीला देतो. आणि त्याची प्रतिकात्मक गोष्ट म्हणजे तांदळाचा गोळा आपण तो पिठाचा गोळा असा करतो आणि मग त्याच्यावर काय 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 कर्म तर ब्राह्मण सगळ्या गोष्टी बोलत, आपल्याला काही कळत नाही, आपण पण मग करत करतो की नाही बऱ्याच वेळेला, काही कळत नाही. आणि त्यामुळे शिवाजी पार्कला 2 प्राणी गले लठ्ठ दिसतील तुम्हाला, एक कावळा आणि एक ब्राह्मण. त्याच्यात सोन्याच्या अंगठ्या बघा तुम्ही कशा असतात, आता गळ्यात हार, बरं एवढं पण त्याचं पोट भरत नाही. त्यावेळेला तुमची अगदी मस्त की फी घेतलेली आणि तुम्ही गपचूप दिलेले असतात का तुम्हाला बाबा जाणाऱ्या माणसाला स्वर्ग मिळावा ही भावना असते ना. चांगली भावना, का वाईट काही नाही. पण स्वर्ग आणि नरक ही कल्पनाच आहे माणसाची, हे जीवन व्यसन किंवा सगळ्या संतांनी सांगितलं, ती मोठमोठ्या संतांनी ही स्पष्ट सांगितलं की ही कल्पना आहे माणसाची. स्वर्ग इथेच आहे आणि नरक पण इथेच आहे. आपण आपल्या आचरणातून ज्या वेळेला अनिष्ट कर्म करतो आणि त्याचे अनिष्ट परिणाम आपल्या वाट्याला येतात तो नरक.
आणि जेव्हा आपण चांगले वागणुकीतून किंवा आपल्या सत्कर्मातून जेव्हा आपल्या वाट्याला चांगले परिणाम यायला लागतो तो स्वर्ग होतो. स्वर्गात नरक. पण त्यावेळेला पूर्वीच्या काळी काय केलं, लोकांना घाबरवण्यासाठी केलं, कारण त्यांनी चांगलं वागवायला पाहिजे. मुलांना छडी दाखवली की सरळ वागायचे ना पूर्वीच्या काळी. तसंच लोकांना म्हणजे मला आश्चर्य कुठे वाटलं, दासबोध म्हणजे अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे. छोट्या छोट्या गोष्टी रामदास स्वामींनी सांगितलेल्या आहे की जीवनामध्ये मूर्खाचं लक्षण सांगितलंय, देवाचं लक्षण नंतर, मूर्ख म्हणजे काय किंवा निन्या गोष्टीचे लक्षणं सांगितली. आणि त्यामध्ये माणसाने पाप केलं की त्याला कशी शिक्षा होते तेही सांगितलं. म्हणजे मोठी कढई असते, त्या कढईत पण घालतात त्याला आणि तळतात, भजी तळतो तशी आपण. अरे देहात गेला तर तू भजी कशी तळणार? आता कांदा पीठ काय ना म्हणतो भजी तळतो, कशी भजी तळणार तुम्ही? देहाला तळलं जातं, पण माणसं अरे बापरे अशात तर मग नको पाप करायला ना. नको करायला म्हटलं तर चांगलं आहे, पण तिथे आपल्याला ह्या ज्या इष्ट अनिष्ट गोष्टी कळत नाहीत. आणि मग ज्यावेळेला लोक आपल्याला ह्या अशा गोष्टी सांगतात, मग भीतीपोटी आपण विचित्र वागतो. म्हणजे ह्या कर्मकांडामध्ये भीतीपोटी कर्मकांड होतं. म्हणजे आपल्या वडपाटलांनी सांगितलं. माझी आई वारली होती आणि आता आपण सद्गुरूंचे शिष्य म्हणून आपण फक्त बघण्याचं काम आहे, शांतपणे ना बघत. तर माझ्या एक लहान भाऊ होता, त्याला सांगितलं मडकं पकडलं हे करून असं केलं. माझ्या जवळ एक चुलत भाऊ होते, मोठे होते बाहेर. म्हटलं हे असं केलं तर काय होतं? तुला काय माहिती आहे, आपल्या परंपरेने आलेलं आहे आणि हे तुला कळत नाही तर काय मी सांगणार तुला, काय माहितीच नव्हतं ना काय सांगायचं. पण असा वाव असतो अशा वेळेला. अशा वेळेला नेहमी बघा, त्याच्यातला मोठा असेल ना आपल्या त्या कोण भावबंदीमधला, तो अत्यंत हुशार होतो. हे असं कर, अशी ती बांध, हे असं कर, ह्याला डोकं पाहिजे, त्याला डोकं पाहिजे. गेलेल्या माणसाला दिशा काय समजणार? साधा विचार आपण करत नाही की त्याला दक्षिणेकडे तोंड पाहिजे की उत्तरेकडे तोंड पाहिजे. दक्षिणेकडे तोंड म्हणजे यमाकडे तोंड करायचं. म्हणून नेहमी झोपताना दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपायचं नाही, असं एक पद्धत आहे. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे दक्षिण झोपताना कुठे दक्षिण आणि कधी उत्तर आहे? पण तुम्ही आता लावलात, आता मी सांगितलं, आता तुम्ही मला त्याला होकायंत्र आपलं हे असं छोटंसं बघतो दिशा, ते लावलं आणि कळेल अरे आपण रोज दक्षिणेकडे डोकं झोपतोय. काय होईल? तुमची झोप उडेल. खरं सांगतो, आता मस्त सगळी झोपतायत, दक्षिण आहे का उत्तर आहे का पूर्व आहे का पश्चिम, तुम्हाला काही माहिती नाही, बघू नका, नाही तर परत डोक्यात दाखवत. की मनामध्ये माणसाची जी इतकी भीती असते, त्या भीतीतून आपण शहाणपण सोडतो आणि मग डोकं दक्षिणेकडेच पाहिजे, पाय उत्तरेकडे असलं की ते यमाची दिशा आहे. साधनेला बसताना पण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं नाही असं सांगतात बरेच लोक. दिशा कोणी ठरवल्या? माणसाने. लक्षात घ्या, पूर्व पश्चिम दक्षिण, तर सूर्य या लागून पूर्व, या लागून पश्चिम, मग त्याच्याप्रमाणे ही दक्षिण उत्तर. पृथ्वीच्या अपेक्षेत हे दक्षिण उत्तर आहे. खरं काय दक्षिण उत्तर तसं काही नाही. लक्षात घ्या. म्हणजे मी काय म्हणतो, म्हणजे जर शांतपणे आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला शहाणपणाने आपल्याला जगायचं. शहाणपणे जगायचं, कर्मकांडात अडकायचं. आता हे कोणी करत असेल तर आपण गपचूप असायचं, त्याच्यात काय आपल्याला काय बोलायचं नाही, ते भांडत नाही, ते पण करायचं. पण ज्याच्या हातात सत्ता आहे, ज्याला करता येतं, ज्याच्याकडे वाटतं मी बोलू शकतो, पण म्हणजे हुशार म्हणून नव्हे, समाजामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे, तसंच चालत राहिलं ते परंपरेत तसंच चालू राहणार. तिथे कोणतरी छेद देणारं पाहिजे. महात्मा फुलेने छेद दिला म्हणून एवढ्या स्त्रिया आज शिकतायत ना. त्यावेळेला बिचारा माऊलीला त्या शेणाने गोळे मारलेले त्यावेळेच्या पुरोहित वर्गाने. म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई ह्या ज्यावेळेस मुलींना शिक्षण देतात, हे मोठं पापच झालं होतं सगळ्यांच्या दृष्टीने. पण हा छेद देणारा महापुरुष भेटला म्हणून आज एवढ्या स्त्रिया शिकल्या ना. आजची परिस्थिती आपण पाहतो, स्त्रिया सगळ्या बाजूला पुढे सगळं काही कार्य करू शकतात. पूर्वीच्या वेळेस स्त्रियाला म्हणजे उंबरड्याच्या बाहेर जायचंच गरज नाही, म्हणजे जायचंच बंधन होतं, बोलूच शकत नव्हत्या, अशी परिस्थिती होती. आज उलटी परिस्थिती. घरात बाई बोलते, पुरुष नाही बोलत. शिक्षणाचा चांगला पाहिजे आणि वाईट पाहिजे, दोन्ही होत असतात, लक्षात ठेवा.
तुम्हाला काय कळतं, बायको नवरा समोर मोकळी होते, बिचारा तो ऑफिसला कोणी काय कळतं तुम्हाला, तुम्ही गप्पी बसा चला, असं होतं की नाही बघा, तुम्ही बघितलेलं असेल बरोबर. म्हणजे शिक्षणाचा हा चुकीचा फायदा म्हटला तरी तो फायदा आहे, पण इथे छेद देणारा पाहिजे. आता हा छेद देणं कोणी द्यायचं? तुम्हाला ह्या छेद देण्यातून समाजामध्ये सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर. आमच्याकडे लग्न असले ना की आमच्या नवला देवी, आमच्या गावची, त्या नवला देवीला बकरा कापल्याशिवाय चालत नाही. आणि बकरा कसा कापायचा? जो नवरा मुलगा आहे ना त्याच्या हातात देतात तो सुरा मोठा, आणि एका फटक्यात त्याचं परत सुरा वर नाही होत, एकदा फटका मारला वर नाही उचलायचं, त्या फटक्यात त्याचं धड वेगळं झालं पाहिजे. याने कधी नारळ तोडला नसेल समजा, तो एका झटक्यात कसा काय तोडेल? आणि असे बिचारे बघतायचे हाल मस्ताना पण आले. आमच्या काकांना काही बरं वाटत नव्हतं, आमचे काका वारले ते बिचारे, आणि त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न ठरलं, सगळे भावबंदकी झाले, कारण सगळ्यांना बकऱ्याचं मटण खायचं असतं, नवला देवी बाजूला राहते, त्यांना खायची हौस, त्यामुळे आपण या लग्नात बकरा कापायचा नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांचा मुलगा एवढा मजबूत नव्हता की ते नाही खातात एका झटक्यात कापेल. पूर्वीचा काळ होता बा, झटक्यात कापत असतील लोक त्यावेळेला, मजबूत असतात ना माणूस. आपला आताचा काळ काय आहे, मग काय करणार म्हणे मुलगा वेडा होईल, नवला देवीचा कोप होईल म्हणाले. तेव्हा असं काही नाही होणार. मग त्यांनी काय केलं, पिठाचा बकरा बनवला, जरासा पिठा आणि सांग का एका झटक्यात ना पीठ एका झटक्यात थोडं होतं ना बाजूला, एका झाला. पण सगळ्यांना वाटत होतं का हा मुलगा वेडा होणार, त्याने लोकांना वेडा केला, तो कशाचा वेडा झाला नाही. म्हणजे इथे जी आता ही मोठी होते, कारण नवला देवीचा कोप होईल ही फार मोठी भीती होती, कारण सगळे आपलं गावदेव देव कुळातली देवी म्हणतो आपण, कुळदेवता, आणि कुलदेवता म्हटलं की तिला नाराज करणं कठीण आहे, कारण परंपरेने आलं एवढ्या वर्षभर. आणि पूर्वीच्याकडे कसं होतं, गावामध्ये जेवण असायची, तर गावामध्ये काही एक बकरा कमीच पडायचा ना, किती माणसं असेल तेवढे सगळे चांगले खाणारे असायचे पूर्वी सगळे. आता आपण जरा कमी खातो खरं बघायला, पूर्वीच्या काळात जेवण जर मजबूत असायचं लोकांचं, कारण कष्ट पण करायचे. तर सांगायचा मुद्दा इथे छेद देणारा पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यांनी पिठाचा गोळा नाही, पण तो कवळा म्हणतात ना, कोवळा कोवळा, त्याला लाल लाल असं कुंकू लावतात आणि कापतात, म्हणजे रक्त लाल लाल कुंकू म्हणजे रक्त, आणि तो कापायचा, मनाला समाधान. आता तसंही केलं पाहिजे का? तसंही करायची गरज नाही. नवला देवी बिचारी काय करणार, ते बसली, तू काय करतो, तुला वाटतं तू खातो, तू मग नाही खात, काहीच फरक पडत नाही. पण इथे शहाणपण पाहिजे. सांगायचा मुद्दा काय असतो की आपल्याला जोपर्यंत काही गोष्टी स्पष्ट कळत नाही जीवनाच्या, तोपर्यंत माणसं देवा धर्माच्या नावाखाली गुंतलेले आहेत, कर्मकांडात अडकलेले आहेत, आणि त्याच्यामुळे शहाणपणाचा तिथे अभाव. जीवन आपलं कसं पाहायचं म्हणून म्हटलं ना, सद्गुरूंनी आपल्याला जे जे एक एक टीप दिलेत, खरं सांगायचं आपल्या सद्गुरूंनी तुम्हाला कधी उपास करा म्हणून सांगितलेलं नाही कोणत्याही ठिकाणी. आपण करतो तरी बरेच लोक करतात, विचारात त्याची गरज माहिती आहे प्रत्येकाला. आपण इथे कुठेतरी शनिवार करतो, गुरुवार करतो, मंगळवार करतो देवीचा, किंवा सिद्धिविनायकाचा. उपास करून देव मिळत नाही, हे महाराजांनी कितीतरी वेळा सांगितलं आहे. उपास करून देव मिळतं, तपास करून देव मिळतो. तपास म्हणजे तिथे शोध घ्यावा लागतो आपल्याला, की आपल्याकडे तो शोध घ्यायचा आहे. पण बऱ्याच लोकांना ते लक्षात येत नाही, ते तसंच करतात. त्यांना मनाला समाधान वाटतं, हरकत नाही, केलं तरी काय वाईट आहे असंही म्हणत नाही आपण. पण ते कर्मकांडात अडकतात, त्यामुळे त्या वेळेला आपल्याला तो उपास केलाच पाहिजे. तसंच सगळ्या गोष्टी घरात काही सांगितलेलं असतं त्यामुळे सगळं त्या वेळेला जेवण केलं पाहिजे, त्यावेळेला नैवेद्य दाखवायला पाहिजे, हे सगळ्यामध्ये आपण अडकलो जातो. म्हणून महाराजांनी कधी उपास, व्रतवैकल्य किंवा तीर्थयात्रेला जा, तुम्हाला मौज आहे पण तुम्ही जायला हरकत नाही, बघायला सगळ्या गोष्टी छान असतात. तीर्थयात्रेला जा किंवा कुठे नवीन प्रदेशात घ्यायला हरकत नाही, आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात म्हणून हरकत नाही. पण तिथे गेल्यानंतर पुण्य मिळतं हे खरं नाही. आता काशीचे सगळे लोक पुण्यवान झाले असतो. काशीला बघायला गेलं तर काशीमध्ये सगळे लोक पुण्यवान आहेत का असं बघायला नाही आहेत पुण्यवान, म्हणजे परिस्थितीनुसार आपण सांगतो, बाकी पुण्यवान असतात म्हणून.
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सद्गुरूंनी मोकळं केलं, खरं सांगायचं मोकळं मुक्त केलं. पण अजूनही आपण कुठेतरी अडकलेलो असतो, तरी सुद्धा कुठेतरी आपली श्रद्धा अंधश्रद्धेचा खेळ चाललेला असतो. म्हणून मृत्यू म्हणजे दुसरा जन्म. लक्षात ठेवा, मृत्यू हा कधीच म्हणजे अशुभ नाही. लोक मृत्यूला अशुभ समजतात. मृत्यू म्हणजे दुसरा जन्म. दुसरा म्हणजे जसं नवीन कपडा आपण घेणार, दिवाळीत नवीन कपडे घेतो, जुने कपडे काही लोक देत नाही, ते पण कपाटात ठेवतात. कारण म्हणजे तुम्ही नवीन कपडे घेतले, जुने कपडे आहेत ना चांगलेच असले पाहिजे, आपले काही खराब फाटके नाही, ते कोणाला देता आले पाहिजे आपल्याला. आणि तो लॉ ऑफ रिप्लेसमेंट बरोबर होतो. आपण काय करतो, जुने कपडे राहू दे कधी काय घालता येते. तुम्ही भांडी पण बघा ना, जुनी भांडी म्हणजे असेल एवढं गोळा करून ठेवलेलं असतं ना आपलं पोटमाळा बिटमाळा, दिवाळीच्या वेळा बाहेर खाली, अरे बापरे एवढं येत आहे का, देऊया म्हणतो. हो माझ्या आईचं आहे, माझ्या बाबांचं आहे, आपल्या भावना लावलेल्या असतात त्या भांड्याबरोबर. भांड्याला काही पडलेलं नसतं, कोणातरी उपयोगी पडलं तर ते भांडं, पण आपल्याला ते सोडता येत नाही. हे लक्षात घ्या, हे सोडता येत नाही आणि तिथे आपण अडकलेलो. काही लोक पिशव्या पण एवढ्या जमा करून ठेवतात, कधीतरी उपयोगी पडेल, हो कधी उपयोगी पडणार तुम्हाला. रोजच्यासाठी ज्या 4-5 असेल त्या आपण, काही लोक अशा गोळा केलेल्या असतील की अख्खा थप्पीच्या थप्पी दिसतील तुम्हाला, कारण ती द्यावीशी वाटत नाही माणसाला. अरे तो आपल्याला द्यावंसं वाटेल त्यावेळेला आपण मोकळे होतो. आपल्याला फक्त साठवायचं आठवतं, हे ठेवूया ते ठेवूया, जुने कपडे जुने, हे द्यायची इच्छा नाहीये. म्हणून खरं जीवनाकडे पाहताना देता आलं पाहिजे. म्हणजे देता आलं म्हणजे असं करणं व्हायचं नाही आपल्याला. जीवन कर्णाला दानशूर लोक म्हणते, पण आपण त्याला दानशूर म्हणत नाही. आपलं अहित करून जर तुम्हाला कोणाला देत असाल तर ते काही दानशूरपणाचं लक्षण नाही. कर्णाने स्वतः अहित केलं. जन्मतात असलेली कवच कुंडल द्यायची गरज काय, आणि त्या इंद्राला काय पडलं होतं, तुला काय करायचं, त्या कर्ण विचारलं पाहिजे ना. मदत कोणाला, गरजूला मदत करायची. ज्यावेळेला कर्णाकडे इंद्रदेव आले ब्राह्मणाच्या वेशात, तर ब्राह्मणाच्या वेशात म्हणजे गरीब ब्राह्मण, पूर्वीच्याकडे ब्राह्मण म्हणजे गरीब असत परिस्थिती, तो कवच कुंडला मागतो. तुला कवच कुंडलाची काय गरज आहे, पैसे घे, दान घे, सगळं ओके, पण स्वतः कवच कुंडला एवढा दानशूरपणा द्यायची गरज काय. युद्धामध्ये मारला गेला ना, जर कवच कुंडला असते तर त्याला कोण हात लावू शकत, मारू शकत नव्हता. आदल्या दिवशी म्हणतात सूर्यदेवाने स्वप्न देऊन सांगितलं, म्हणजे सावध केलं, देऊ नको. तरी माणूस ज्याला, म्हणून दानशूरपणाला मर्यादा किती कुठे असली पाहिजे हे लक्षात. द्यायचं म्हणजे सगळं घर खाली करायचं नाहीये. आपल्याला सुखाने ठेवून इतरांना सुखी करण्यासाठी जे देता आलं ते द्या. इथे सावध आहे बघा. आपण म्हणतो दानशूरपणा म्हणजे काय असेल ते घरातलं काढून द्यायचे, अशी काही लोकांची जर वृत्ती असेल तर ते शेवटी काय करतात, त्यांना परत दुसरीकडे जाऊन मागावं जावं लागतं. एक काळ आपण आपल्या खिशातलं दिलं तर दुसरीकडे मागावं लागतं. म्हणून द्यायचं किती, कसं द्यायचं, कोणाला द्यायचं, इथे शहाणपणे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला शहाणपणाने पाहता आलं पाहिजे. आणि शहाणपणाने पाहताना कर्मकांड देवाधर्माच्या नावाने जी आपण करतो त्याचा विचार करा की हे खरोखर गरज आहे का, त्याच्यातून आपल्याला खरोखर हे मिळतं काय. फक्त आपल्याला कल्पनेतून आपण करत असू, तेवढ्यापुरती कधी समाधान मिळत असेल, पण त्याच्यातून खरं जीवनाला तो उपयुक्त आहे असं नसतं. आणि म्हणून इथे देवाधर्माच्या नावाकडे म्हणताना, आता आपण पूर्वी सत्यनारायणाची पूजा करणारे लोक होते, सगळे जण करतात. आता किती लोक करतात ते मला माहीत नाही, बरेच लोक कमी करतात एवढं तर नक्की माहिती आहे. पण सत्यनारायणाची पूजा वर्षाला एकदा आपण करायचोच की नाही, कशाला करायचं माहीत नाही, कारण परंपरेने आले. आणि मग तो ब्राह्मण म्हणायचा ना, गोष्ट सांगायची ना की त्याने सत्यनारायणाची पूजा घातली, मग ती बोट बुडालेली होती. कोण व्यापार, कोण तो वाणी, कोण वाण्याचं नाव आहे ना काहीतरी, त्याने सत्यनारायणाची पूजा केली नाही म्हणून त्याची बोट बुडाली, व्यापारात गेली. मग त्याच्या कोणीतरी सांगितलं, मग त्या बायकोने त्याने सत्यनारायणाची पूजा केली, बरोबर ती बोट पुन्हा वर आली. मग त्याचवेळेला गाडगे महाराज म्हणाले, चला आपण किनाऱ्यावर जाऊया, समुद्र किनारा. कारण त्यावेळेला सोन्याची बोट बुडाली होती, एक मोठं झालं होतं नाही ते, सोनं स्फोट झाला होता. आणि कितीतरी वर्षापर्यंत त्या गाडगे महाराज म्हणाले ती बोट आपण वर आणूया, ती पण बोट बुडाली आहे ना, म्हणजे सोनं मिळेल नाही सगळ्यांना. म्हणून चला आपण सगळे समुद्र किनारी जाऊन सत्यनारायणाची पूजा घालूया.
आता तशी बोट येत नाही, सर्वसाधारण माणसाला डोकं आहे का अशी गेलेली बोट वर येते का? पण आपण सत्यनारायणाची पूजा अशासाठीच करत होतो की तो सत्यनारायण आपल्याला पावला पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनातल्या काही संकट दूर व्हावी, आणि त्या पद्धतीने ती प्रार्थना किंवा ती पूजा आपण केली जाते. आणि ती पूजा करताना खरोखर ब्राह्मण जे काही सांगत होतं ते आपल्याला काहीच कळत नसतं. 4 माणसं येतात, सगळ्यांना हात जोडतात, पाया पडतात, जेवतात आणि निघतात, तेवढंच असतं, दुसरं काही कळत नसतं. पण ते आपण अगदी भक्तिभावाने करत असतो. बऱ्याच वेळा ही सगळी जी कर्मकांड आपण करत असतो त्यावेळेला तो जो सत्यनारायणाचा खर्च तुम्ही करत असाल तोच कोणाच्या गरिबासाठी दिला, चांगल्या संस्थेला, ते लक्षात, गरजू संस्थेला देतात. तुमचे नाना पालकर ही अशी संस्था आहे की लोकांना ती मदत करते. बघितलंय ना आपण, माहिती असेल ना तुम्हाला, तुमच्या जवळच आहे एवढं सगळं, तिथल्या किती लोकांना त्यांची मदत. अशा संस्थेला मदत करणं ही खरी गरज आहे. पण ते लोकांसाठी करतायत आणि प्रामाणिकपणे तिथे आपण पाहतो. म्हणजे अशा अनेक संस्था आहेत की ज्या खरोखर गरजूंना मदत करतात, ते पुण्य तुम्हाला मिळतं. म्हणजे पुण्य कुठे मिळतं? गरजूला मदत केली तर पुण्य मिळतं, पण ज्याचं पोट भरलं त्याला जेव म्हणणं, ती मदत नसते. भुकेल्याला जेवण देणं हे पुण्याचं कार्य, पण पोट भरलेला त्याला म्हणा जेव रे जेव रे जेव रे म्हणून जबरदस्ती आपण जेवायला तर म्हणून नको नको म्हणून तो पळून जातो शेवटी, अरे बापरे नको यार असं म्हणून. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला शहाणपण महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ही शहाणपण छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय, पण सर्वात मोठं शहाणपण कशात आहे? प्रतिक्रिया न देणं शहाणपण. आपण पटकन बोलून जातो ना, कोण समोर असा बोला पटकन त्याला उत्तर द्यायला तयार असतो, पटकन विचारच नाही करत. हे जे पटकन प्रतिक्रिया देतो ही बऱ्याच वेळेला नकारात्मक असते किंवा विध्वंसक असते, म्हणजे समोरच्याचं मन दुखावणारी असते. बऱ्याच वेळा पटकन आपण तुला काय समजतं रे असं सांगून आपण पटकन प्रतिक्रिया जी देतो, ही प्रतिक्रिया आपल्या जीवनात बऱ्याच अनिष्ट गोष्टी किंवा संबंध तोडणं ह्या अंगाने आपल्याकडे कळतं. साधे साधे 2 मित्र सुद्धा प्रतिक्रियेतून लांब होतात, तो असा बोलला मी असा बोललो. म्हणून इथे प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करून प्रतिसाद द्या. राग आला तर थोडा श्वास, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास, थोडा वेळ थांबा. थांबता आलं पाहिजे, ते थांबत नाही तिथे वाईट गोष्टी घडतात आपल्याला. राग येणं ही साहजिक गोष्ट आहे की मनासारखं नाही घडलं तर आपला राग येतो. आपण काय अगदी साधनेला बसून एकदम पक्के ब्रह्मज्ञानी झालं तर गोष्ट वेगळी, पण ब्रह्मज्ञानी माणसं असलेली पण रागवतात बघायला गेलं. दुर्वास ऋषी म्हणाल तर सगळं सिद्धी प्राप्त होतील. छोटंसं झालं, बिचारी ती कोण? शकुंतला. ती आपल्या त्या नलाच्या आपला जो प्रिय करो त्याच्या स्मरणात नदीत बाजूने हे ऋषी तिकडे आले, बघितलं नाही, आला राग आला, माझा अपमान केला, तुम्ही सरशी त्याचा आठवण करता, झाला शाप दिला. गोष्ट बघतो ना आपण. आता हा दुर्वास शहाणा होता की वेडा होता? समोर आला असं तर काय केलं असं माहिती नाही. आपला दुसरी वेडा प्रतिक्रिया देतोय पटकन वेड्यासारखी. तुम्ही शाप द्यायचं कोणाला तरी, अरे बघ तुमच्याकडे एखादा माणूस बघत नाही, तो पुढच्या विचारत असतो, आणि तुम्ही अरे मी ते आलो आणि तुला जरा हसता पण आलं नाही, आणि मग आपण वेड्यासारखं आपण बडबडतो. उपयोग काय? तो अहो माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे, एवढंच त्याचा अर्थ असतो. लक्षात विचारात अडकलाय की ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे की प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला आपल्यासमोर घडत असते त्याचा आपल्याला शांतपणे काही वेळ अर्थ समजून घेता आलं पाहिजे. पटकन त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. आज जगामध्ये किंवा घराघरात किंवा समाजामध्ये माणसं एकमेकाला पटकन जी प्रतिक्रिया देतात तिथे सगळा गोंधळ निर्माण झाला, आणि म्हणून तिथे शहाणपण नाही असं पण म्हणतो. तिथे शहाणपण म्हणजे शांत बसून तुम्हाला प्रतिसाद कसा द्यायचा ते कळलं. बऱ्याच वेळा पण शांत बसलेला हाच प्रतिसाद असतो. समज म्हणून आरडाओरडा करतो, तुम्ही शांत बसला, काही बोलला तर आपण शांत होतो, तो पण शांत, तुम्ही पण शांत. पण तिथे शब्दाला शब्द दिला तर लगेच मोठं भांडणतंड होते, मोठा अनिष्ट गोष्टी घडतात. आणि त्यामुळे इथे शहाणपण आपल्याला पाहिजे की ही सर्व जे मी म्हणत होतो की आपण या कर्मकांड आपल्याकडे परंपरेने जे ऐकलेले आहेत, परंपरेने आपल्याकडे आलेले आहेत, त्याचा आपण विचार न करता ते करत असतो, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आपण प्रतिक्रिया देतो.
आणि प्रतिक्रिया ही बऱ्याच वेळा रागाची असते, द्वेषाची असते, नकारात्मक विचारांची असते. हे विचार करा. बऱ्याच वेळा प्रतिक्रिया, बऱ्याच वेळा, क्वचित वेळा ती चांगली प्रतिक्रिया असू शकते, नाही असं नाही, पण बऱ्याच वेळेला आपली वृत्ती ही नकारात्मक असते आणि नकारात्मक असल्यामुळे ती प्रतिक्रिया ही नकारात्मकच असते बऱ्याच वेळेला. आणि त्याच्यामुळे समोरच्या माणसाचं मन आपण दुखावतो किंवा त्यालाही त्याची प्रतिक्रिया करायला उद्युक्त करतो आणि त्याच्यातून आपले संबंध आपण बिघडवतो. संबंध ह्याचा अर्थ समबंध. संबंध. आपण दोन माणसं, दोन मित्र, इथे समबंध आहेत, दोन्ही बाजूने आपलेपणा असतो, तेव्हा ते मित्र असतात. हा समबंध आपल्याला सगळ्यांशी जोडता आला पाहिजे, हे शहाणपण आहे. जिथे ते शक्य नाही ते असं काय नाही, पण तो समबंध राखून ठेवण्यात शहाणपण आहे. तोडायला वेळ लागत नाही. कोणाला, माणसाला जर तुम्हाला संबंध तोडायचे तर काय पटकन काहीतरी वेळाकडे बोललं की संबंध तुटू शकतात. पण संबंध सांभाळताना मात्र फार प्रयत्न करावे लागतात की समोरच्याचं मन दुखावू नये, त्याला राग येता कामा नये. हे सगळं जे आपण म्हणत असतो ना, बऱ्याच वेळा घराघरामध्ये आपण ह्या गोष्टी संबंध सांभाळण्यासाठी पण विचार करतो, नाही असं नाही, पण जेव्हा विचार करतो तेव्हा ते शहाणपण असतं. अविचार करत असू तर ते शहाणपण आहे, मूर्खपणा असतं. आणि म्हणून इथे प्रतिक्रिया देताना हा नियम लक्षात ठेवायचा की माणसाने प्रतिक्रिया न देण्यासाठी काय शिकलं पाहिजे? शांत राहायचं शिकलं. शांत कसं राहता येईल? कसं राहता येईल? इथे सद्गुरूंच्या ज्ञानाची गरज. शांत राहण्यासाठी आपणच आपल्या मनाला ते वळवता आलं पाहिजे. तुला शांत राहायचं, आपोआप शांत राहता येत नाही, लक्षात घ्या. कधी कधी आपण प्रतिक्रिया नाही दिली तरी मनामध्ये इतका डोम उसळलेला असतो की त्याचं मनामध्ये अनिष्ट चिंतन करतो, बरं बोलत नाही एवढंच, पण तेही चुकीचं आहे. इथे आपल्याला शांत आणि स्थिर मनाने पाहता येण्याची कला आपल्याला शिकता आली पाहिजे. इथे जीवनविद्या आहे की इथे तुम्हाला स्थिर आणि शांत मन कधी होईल? सद्गुरू अमृत मंथन पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? आपल्याला मिठाईकडे वळता आलं पाहिजे. आपलं जे मन आहे हे सतत प्रतिक्रिया द्यायला जे धावतं, त्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर आपल्याला ह्या देवाचं स्मरण आपल्याकडे सतत असलं. देवाचं स्मरण म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्या. देवाचं स्मरण म्हणजे आपण जे आहोत, जिथे आपल्याकडे मी 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 आपण मग करतो, त्या मीकडे आपल्याला वळता आलं पाहिजे. खरं हा मीकडे वळणं, मीकडे म्हणजे मी म्हणून जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वापर्यंत जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा आपण शांत होतो. आपल्याच मुळाकडे आपण वळतो तेव्हा आपण शांत होतो, आणि मुळाकडे राहिलो नाही तर आपण अशांत होतो. गाढ झोपेमध्ये आपलं हे बहिर्मुक्ता जेव्हा थांबते तेव्हा आपण शांत असतो. गाढ झोप, स्वप्नात नाही. स्वप्नात परत बाहेर जगात जे चालेल ती स्वप्न परत पडायला लागतात, तिथे पण आपण अशांत होतो. बरं, तिथे घाबरतो, रडतो, सगळं काहीतरी बऱ्याच गोष्टी होत असतात. पण जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा हे आपल्या मुळाकडे आपण वळलेलो असतो. मुळाकडे वळल्यामुळे आपल्याला आराम मिळतो, शरीराला चांगला एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, असं जे आपण सांगितलं जातं. हे सगळं शांतपणे गाढ झोपल्यामुळे. म्हणून माणसाला गाढ झोप ही हवीच. आणि प्रत्येक माणसाला अमुक एक तासाची, कोणाला 8 तास, 6 तास, 5 तासाची आवश्यकता असते, ज्याच्या सवयीनुसार असते. पण कमीत कमी 8 तास झोप लागते, कारण तिथे मन 2.5 तासांनी स्वप्न बघतो. आपण म्हणतो गाढ झोप नाही, स्वप्न मध्ये मध्ये स्वप्न, काही लोकांना आठवतं, काही आठवत नाही, एवढंच. पण 2.5 तासाने हे अंतर्मन चुळबुळ करायला सुरुवात करते. आणि जर सकाळच्या जागृतीमध्ये जर कोणाशी आपण भांडलेलो असू, कोणाबद्दल राग असेल, त्याच पद्धतीची स्वप्न पडतात. तुम्ही विचार करा. आणि तिथे परत भांडत असतो. गाढ झोपेतून परत बाहेर आला की परत अस्थिर होतो, भीती वाटते. कधी कधी वाघ पाठी लागला म्हणून हा कर उठतो, ओरडत असतो, पण तोंड पण आवाज येत नाही. बाजूला झोपल्यामुळे काय झालं याला म्हणून घाबरून उठतो, आवाज विचित्र येतो म्हणून. असंही होतं बरं. पण ते अशांतपणाचे लक्षण आहे. म्हणून झोपताना शांत होऊन झोपावं. देवाबद्दल म्हणजे परमेश्वराबद्दल कृतज्ञता किंवा सद्गुरूबद्दल कृतज्ञता, सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. जे जे आपल्या जवळचे लोक आहेत त्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. कारण राग, लोभ, मोह, मद, मत्सर कोणाबद्दल असतो? आपल्या जवळच्या लोकांबद्दल असतो.
तुम्ही बाहेरच्या जगातल्या कोण लांब कोण बसलं त्याच्याबद्दल काय तुम्हाला वाटत नसतं. सगळं जे असतं ते आपल्या जवळच्या, म्हणून जवळचं जग आपल्याला सुधारण्यासाठी उपयुक्त आहे हे लक्षात ठेवा. ही आपली जवळची माणसं असताना कोणी जरी बेडवाकडं बोलतं, कोण रागावतं, कोण चिडतो, आणि त्यांना सगळ्यांना आपण सांभाळण्याचा प्रयत्न केला की आपल्या मनाची सुधारणा व्हायला लागते. म्हणजे हे सगळे जे आहेत, कोणी तुम्हाला रागावणार आहे तर तुम्ही शांतपणे बसलात, नमस्कार केला, लांब राहिलात, तुम्हाला काही त्रास होत नाही. पण त्याच्यामुळे आपल्या मनाचं जे शुद्धीकरण होतं ते महत्त्वाचं. म्हणून जेव्हा आपण समाजातली आपल्या जवळच्या जगातील सर्व लोकांना सांभाळण्याचा प्रयत्न करतो, त्यात सर्वात महत्त्वाचा उपयोग हाच होतो की आपला अहंकार चेपला जातो. आणि जिथे अहंकार चेपला जातो तिथे मन शांत होतं. मी म्हणतो तसंच केलं पाहिजे असं जेव्हा एखादा मन आरडाओरडा करतो तेव्हा समजा त्याचा अहंकार वाढलेला आहे, त्यासमोर बाकीचे गपचूप बसले की त्याला बरं वाटतं, त्याला बरं वाटलं. पण ह्यांचा अहंकार दबल्यामुळे ह्यांना पुण्य मिळतं. सगळ्या गोष्टी थोड्या छोट्या छोट्या गोष्टीत लक्षणारे कधी कधी आपण म्हणतो ना की जवळचा माणूस किंवा मित्र किंवा आणखीन कोणतरी नाते एकसारखे काहीतरी बडबडत आहे, मग आपण ह्याला ना कधीतरी एकदा झापलं पाहिजे असं म्हणतात मनात असतं. एकदा ह्याला मी बघतो असं हे करतो, तसं करायला जायचं नाही. शांत त्याचं त्याला कर्म काय करायचं करू दे, आपण मात्र शांत बसावं. कारण आपल्या मनाची शुद्धीकरण करणं हा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. लोकांना वाटतं देवाची पूजा करणं, तीर्थरथ करणं ह्याला परमार्थ म्हणतात. तो खरा परमार्थ नाही, तो कर्मकांडात्मक परमार्थ म्हणा की प्रपंच असतो. खरा परमार्थ हा आपल्या मनाला स्थिर करण्यात, शांत करण्यात आणि आपल्यामुळे सर्वांना आनंद मिळण्याची जी वृत्ती आपल्याला निर्माण होते तिथे परमार्थ आहे. तुम्ही जिथे जाल तुमच्या जवळच्या जगामध्ये, म्हणजे जवळची जेवढी नाते तिथे जाल ते तुम्हाला आनंदाने तुमचं जर स्वागत कर, मनापासून. ना तोंडावर या या म्हणतात पण मनात म्हणत कशाला आला असं नाही, मनापासून तुम्हाला बोलवलं पाहिजे तर तुमचा परमार्थ सरळ होतं हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यांशी तुम्ही आनंदाने की तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्यांना हवेसे वाटत असाल तर तुमचा परमार्थ सिद्ध होतोय हे त्याचा अर्थ लक्षात ठेवा. तिथे तुम्ही किती असे तेजोवलय वगैरे निर्माण झालं वगैरे लोक म्हणतात तसा काही प्रकार नसतो. प्रत्येकाचं जे सत्कर्म असतो त्या सत्कर्मातून समोरच्या बद्दल आपुलकी आपल्याला निर्माण होते. समोरच्या आपल्याबद्दल आपुलकी, आपल्याला समोरच्याबद्दल आपुलकी, त्या आपुलकीतून चांगले संबंध जोडत असतो. म्हणजे समबंध म्हणजे समबंध, लक्षात समत्वाचे बंध असतात. तू मोठा मी छोटा हा बंध नाही आहे. दोघंही प्रेमाचे बंध म्हणजे समत्वाने पाहतो आपण, समत्वाने एकमेकाला उपयोगी पडतो. हा सगळ्यात चांगला उपाय ह्याच्यात संबंध चांगले ठेवणे आणि त्याच्यातून समोरच्याला आपल्यामुळे जेव्हा उपयोगी पडू शकतो तेव्हा उपयोगी पडायला तत्पर असतो. हाक मारली की आपल्याला, म्हणून आपण बऱ्याच म्हणतो जीवन नामदार, आपण हाक मारली की लगेच येतात. नातेवाईक येत नाही बरं बरं लांब असतात ना विचारत, असं काही येत नाही म्हणजे असं पण नाही. पण जवळच्या जर असेल म्हणजे सदरून आपल्यासाठी व्यवस्था करून देईल. पण ते संबंध ठेवलेत तर तिथे पण तुम्ही तोडमोड केली समोरच्याशी तर त्याच्याकडे चांगल्या गोड असे तरी तो येईल विचार, त्याचा चांगलपणा नाही त्यामुळे जाऊ दे काय याचे ऐकत बसायचं सगळं असंही होतं. म्हणून ते समबंध ठेवता आले आणि संबंध आपल्याला चांगले ठेवता आले तर आपल्या जीवनामध्ये आपण आनंदाने राहू शकतो. परत लक्षात हे सगळं काही जे आपण करायचं आहे शहाणपण हे आपण आनंदात राहण्यासाठी करायचं आहे, समाधानाने जीवन जगण्यासाठी करायचं. आपण दुःखी होऊन दुसऱ्यांना मदत करायचा असा काही भाग नाही. तुम्ही सुखी म्हणजे आपणही सुखी आणि समोरचाही सुखी ही भावना आपल्याला सतत असली पाहिजे. त्या पद्धतीने देता आलं पाहिजे, त्या पद्धतीने मदत करता आली पाहिजे. जेवढे आपण ते करू तितके आपण व्यापक व्हायला लागतो. जितके व्यापक व्हायला लागतो तितकं मन आपलं शांत व्हायला लागतं. जितके आपण संकुचित असतो तितकं आपलं मन असमाधानी. त्यामुळे इथे आपल्याला शहाणपणाने कसं जगायचं हे लक्षात ठेवा. म्हणून इथे देवाधर्माचं ज्यावेळेला आपण म्हणतो त्या देवाधर्माचं म्हणजे सर्वांचं मन सांभाळण्याचं कार्य जर आपल्याकडनं होत असेल, सांभाळता आलं पाहिजे सर्वांना. आणि जितकं आपण तिथे नम्र होतो तिथे आपण शहाणे होतो. सांभाळतो तो माणूस शहाणा होतो, जो सांभाळत नाही तो शहाणा नसतो. जो कृतज्ञ असतो तो शहाणा असतो. आता कृतज्ञता कुठे कुठे असली पाहिजे. आता काही लोक आपल्याला खरोखर खूप उपकार करतात, त्यांचं तर अगदी मनापासून कृतज्ञता असणं हे महत्त्वाचं आहे.
पण ज्यांच्याशी संबंध नाहीये, संबंध म्हणजे असा डायरेक्ट संबंध येत नाही देण्या घेण्याचा, पण त्यांच्यामुळे त्यांच्याबद्दल पण आपल्याला कृतज्ञ राहता आलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा हा सांगतो. कारण जो ज्याच्याही संबंध नाहीये अशा समाजातले अनेक घटक आपल्याला कुठेतरी उपयोगी पडत, न कळत उपयोगी पडणारे लोक आहेत. नळामध्ये पाणी नाही आलं, आठवण येते ना काय हे BMC वाले यांना काय कळतच नाही. आणि दिवाळीच्या दिवसात नेमकं पहिल्या आंघोळीला पाणी नाही आलं तर काय होईल, शिवाजी लाखो मग तो बिचारा देवबिव बाजूला झाला, आधी त्याला शिव्या द्यायला बसते. पण रोज पाणी येतं म्हणून त्या कोण असेल त्या सर्वांना कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं साधं काम. भाजीवाला साधा आहे, त्याला पैशाचा भाजी होतो, काय मोठं करतोय असं नाही, तो भाजी आणतोय हे पण कृतज्ञताच आहे. म्हणजे ही देवाणघेवाण ज्यावेळेला आपल्याला उपयुक्त कळत न कळत असतं, आपण त्यांना पैसे देतो त्याचंही पोट भरतं, आपल्याला उपयोगी पडतो. हे जरी असलं तरी आपल्या ह्या जवळच्या संबंधित जी लोक आहेत ज्यांचे कळत न कळत संबंध आहे त्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असली पाहिजे. जुई माणसं समजा तुमच्या घरी आता रंगकाम करणारी माणसं येतात, होतं ना आपण रंग काढायला, आणि त्याला आपण अरे तुरे करूनच ओरडतो. कारण तुम्ही पैसे देणारे असतात त्यांना, मग तू वेळेवर नाही केलं, तू हे नाही केलं, असा रंग बरोबर नाही मारला, हे नाही केलं, ह्याच्यावर त्याला. पण त्याला असं कधी सगळं केलं, बरं झालं तू चांगलं काम केलं, देवासारखं केलं असं कधी म्हणतो आपण. ते कृतज्ञ म्हटलं पाहिजे. लक्षात कृतज्ञ तर कुठे सतत कृतज्ञ असलं, म्हणून सतत कृतज्ञ तो खरा शहाणा. ज्याला सगळ्यांची संबंध जोडायचे असेल तर त्याने तिथे कृतज्ञता सतत सर्वांशी व्यक्त करता आली, जाणीवपूर्वक आपल्या मनामध्ये बसून प्रत्येकाचा चेहरा समोर आणून ती. आता त्याच्या पुढे आपण नेहमी म्हणतो ही प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्तीच आहे, ह्या भावातून कृतज्ञता व्यक्त करणं हा आपला परमार्थ झाला. पण देवाची मूर्ती नाही जरी समजलं नाही तरी त्याने त्याचे आपल्याला उपकार आहेत ही जाणीव करून जेव्हा आपण त्याच्याशी आपण चांगले वागतो, त्याचं भलं व्हावं हा विचार करतो, त्या भलेपणामध्ये सुद्धा पुण्याही आपल्याला मिळते आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. हे आपल्याला कळत नाही. आपल्या वाटाला आलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी हे आपल्या सत्कर्माचं फळ आहे, आणि आपल्या वाटाला आलेल्या अडीअडचणी, दुःख किंवा अनिष्ट गोष्टी हे आपल्या दुष्कर्माचं फळ आहे. समोरची माणसं दुष्कर्म करतात की सत्कर्म करतात त्यामुळे आपल्याला सुख दुःख मिळतं असं नाहीये. आपण जे आपल्या मनातून जे सत्कर्म चांगले प्रतिसाद देणं, सगळ्यांना सांभाळणं, सगळ्यांबद्दल कृतज्ञ राहणं, हे जेवढं आपण अधिक अधिक करू तितकं तुमच्या वाट्याला नेहमी चांगली परिस्थिती यायला लागते. किंवा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही शांतपणे सगळ्या गोष्टी करू लागतात. हे महत्त्वाचं. म्हणून शांत राहायला पाहिजे, आणि शांत राहण्यासाठी साधना प्रत्येकाला केली पाहिजे. म्हणून साधनेचं महत्त्व आहे. लक्षात ठेवा. साधना मी बऱ्याच वाटतं काय साधना करायची, लवकर सकाळी 5 वाजता उठायचं म्हटलं ते जमत नाही ना. 5 वाजता उठला की झोप आली की झोपे जाऊन त्यानंतर बघूया असं होतं ना, आणि नंतर होतच नाही साधना. म्हणून आपल्यालाच आपलं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. दिवसाचं नियोजन प्रत्येकाने केलं पाहिजे. तुम्हाला शहाणपण कुठे आहे, तुम्ही किती वाजता उठायचं हे तुमचं पक्क झालं पाहिजे. 5 वाजता 5, 6 वाजता 6 वाजता. त्याप्रमाणे तुम्हाला झोप घेतली पाहिजे. मग 8 तास मागे जाऊन ज्याला 8 तास 9 तासाची झोप आहे तेवढी झोप घेतली पाहिजे. घेऊ नका असं नाही, पण रात्री किती वाजता झोपलं पाहिजे ते कळलं पाहिजे. आपण 11-12 वाजेपर्यंत उगीच काहीतरी करत गप्पा मारतो, हे करतो, आणि मग सकाळी 5 वाजता कसं उठणार, नाही जमत. मग तिथे त्याला शहाणपण नाही. पण नियोजन करता पाहिजे की प्रत्येक वेळेला उठायचं कधी, साधना ही किती वाजता करायची हे स्वतःलाच आपण शिस्त लावतात. थोडी शिस्त लावावी लागते तरच ते सगळ्या गोष्टी होतात. आणि ती साधना झाल्यानंतर तुम्हाला जर कुठे फिरायला जायचं आहे, व्यायाम करायचा आहे, छोट्या छोट्या ह्याच्यात करायला पाहिजे. असं काय मोठं नाही, पण आपल्या शरीराला सगळी हालचाल झाली पाहिजे. कमी कमी चालायला पाहिजे, धावायला पाहिजे, जेवढं जमतं तेवढं. असं काही खूप केलं पाहिजे, पण हे सगळं व्यवस्थित त्या वेळेत केलं पाहिजे. आणि जेवणाची वेळ पक्की झाली पाहिजे. जेवढ्या वाजता जेव्हा त्याच वेळेला जेवा, सकाळी आणि रात्री किंवा दुपारी काही असेल ते, पण ती वेळ फक्त आपल्याला सांभाळता आली पाहिजे. त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून तुम्ही त्या वेळेला योग्य वेळेला जेवत असाल तर तुमचा व्यवस्थित सगळं शरीराचं कार्य होतं. तिथे जर जेवणाची वेळ चुकवली की तुम्हाला मग त्रास होतो, अजीर्ण होतं, हे सगळं आपण म्हणत असतो ना. म्हणून हे सगळं नियोजन प्रत्येकाने करायचं, प्लॅनिंग.
आणि हे प्लॅनिंग दिवसभरात तुमचं काम किती, नेमकं काम किती वेळात केलं पाहिजे, आणि शेवटी संध्याकाळी सत्संग हवा तर सत्संगाचं पण ॲडजस्ट कसं केलं पाहिजे, हे सगळं प्रत्येकाने नियोजन केलं तरच होतं. तुम्ही म्हणून बघूया करूया तर ते काही होत नाही, मग आपली तब्येत बिघडली की मग आपण रडतो. म्हणून सर्व गोष्टीमध्ये शहाणपण, आज सत्यनारायण म्हणजे शहाणपणाला देव म्हटलं मानतो. ज्याच्याकडे शहाणपण आहे तिथे दिव्यत्वाची जागृती असते किंवा दिव्यत्व तिथे प्रगट होतं, आणि असं दिव्यत्व सर्वांकडे प्रगट व्हावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.